नमस्कार मैत्रिणींनो, लग्नाचा मोसम असो वा कुठलाही समारंभ असो, जेवणाच्या ताटामध्ये जोपर्यंत चमचमीत आणि झणझणीत ठेचा येत नाही तोपर्यंत जेवणाची काही मजाच येत नाही. लग्न कार्यात पंक्तीमध्ये वाढला जाणारा तोच खास झणझणीत आणि चमचमीत असा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की मी यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचा ठेचा अगदी लग्न कार्यात त्याच चवीचा होणार आहे. ठेचा बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत या खास पोपटी मिरच्या, ज्या थोड्याशा कमी तिखट असतात आणि चवीला पण अप्रतिम असतात. तर सगळ्यात अगोदर या सर्व मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि या लांब लांब असल्यामुळे मी याचे थोडे थोडे काप करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला भाजण्यासाठी सोपे जाईल. तर गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. इथे मी एक टिप सांगेल की मिरच्या भाजण्यासाठी तुम्ही तवाच वापरा, कढई वापरू नका. तव्यामध्ये मिरच्या भाजल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि तव्यावरच्या ठेच्याची चव पण अप्रतिम लागते. तर मिरच्या थोड्या गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे. तेल सुरुवातीलाच टाकू नका, त्यामुळे मिरच्या कच्च्या राहतात, फक्त वरून जळतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की मिरच्या थोड्या गरम झाल्यानंतरच त्यामध्ये तेल घाला, म्हणजे मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिरच्यांना डाग पडले की गॅस बंद करावा व सर्व मिरच्या खाली काढून घ्याव्यात. आता मी ह्या खलबत्त्यामध्ये सर्व मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, ते भरपूर लसूण आणि मीठ टाकलेले आहे. आणि हा ठेचा आपण मिक्सरमध्ये न वाटता खास पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात कुटणार आहोत. तर मिक्सरमधल्या ठेचा वाटण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटलेल्या ठेच्याची चव अगदी अप्रतिम लागते. हा ठेचा आपल्याला खूप काही बारीक वाटायचा नाही, अगदी ओबडधोबड ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मिरच्या व्यवस्थित भाजलेल्या असल्यामुळे हा ठेचा अगदी पटकन वाटून तयार होतो. आता या ठेच्याला लग्न कार्यासारखी चव देण्यासाठी एक खास तडका आपण तयार करणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. अर्धा छोटा चमचा जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी टाकणार आहोत. मोहरीला पण छान तडतडू द्यायचे आहे आणि हा गरम गरम तडका या ठेच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. ठेच्यामध्ये हा गरम गरम तडका घातल्यामुळे ठेचा जास्त दिवस टिकतो आणि चवीला कमी तिखट लागतो. त्यामुळे लहान मुलं पण हा ठेचा खूप आवडीने खातात. ठेच्यामध्ये हा तडका घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हलवून ठेचा आणि हा तडका व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा लिंबाचा रस. लिंबाच्या रसामुळे ठेच्याचा तिखटपणा कमी होतो आणि ठेच्याला एक छान आंबट तिखट चव येते. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तयार आहे आपला लग्न कार्यामध्ये मिळतो अगदी तशाच चवीचा झणझणीत असा ठेचा. हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.